दिल्लीच्या जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचं सध्या आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलन दरम्यान सांगलीच्या विटा येथील एका आजी ज्या आहे त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्या देखील त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तिथे पोहोचल्या होत्या. आता त्या आजी थेट दिल्लीवरून अहिल्यानगरच्या बस स्थानकावरती आल्या आहेत आणि त्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आजी, तुम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तिथं गेल्या होत्या. कसा नेमका कशा तिथं पोहोचले तुम्ही, काय नेमकं सांगा? मी पोचले म्हणजे मी ट्रेनने गेले होते आणि असंच तिथं स्टेशनवर विचारलं मला पंतप्रधानाला भेटायचं. तर त्या पोरगीनं मला सांगितलं त्यांना नाही भेटता यायचं, पण कॉक्रोच जनता पार्टी आहे तुम्हाला त्यांना भेटायला, तुम्ही जा त्या समोर याच्यात एवढं जर करताय तर त्या पार्टीत जा तुम्ही. आणि मग त्या पोरीनं मला तिथे सोडलं. तिथं माझं ते सगळं बोलणं झालं. परत माघारी गेल्यावर मी परत इकडं आले 2 दिवसांनी. 18 दिवस तिथं होते आणि मी आता सगळं ते काय म्हणते ते धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत शिफा देत नाही तोपर्यंत मी पण माघारी नाही हटणार. मोदींना कशासाठी भेटायचं होतं तुम्हाला? घरासाठी माहित नव्हतं ना काय, या देवाने आपलं काय पण विचारायचं. मग ते विचारलं म्हणून हे तर घडलं. करायला गेले एक झालं एक. तर त्यांनी सांगितलं, म्हणजे त्या यांनी अभिजितने सांगितलं. मी विचारलं बाबा राहू का इथं? आजी आम्ही तुम्हाला सांगू का नको म्हणून? राहा इथं तुम्ही. रोज संध्याकाळी ते बिचारा यायचा, विचारायचा मला, माझी विचारपूस करायचा, औषध घ्या, असं करा तसं करा, सगळं ते विचारायचं. पण सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय मी ते सोडणार नाही. पण ते विद्यार्थ्यांचे प्रश्न काय होते आणि तुम्हाला कसे कळले, म्हणजे काय नेमकं त्यांचा मुद्दा आहे? ते काय ते प्रश्नपत्रिका काय म्हणते, पेपर फुटले. ते कसे फुटते पेपर मला अजून काही माहित नाही त्यातलं. मी सगळी माहिती काढणार पेपर कसे फुटते ते. तर लेकरा बाळांचं ह्या सोन्यासारखे लेकरं एवढं हे करते, तर त्यांचं काय विचार केला का तुम्ही मला सांगा? कोणी विचार केला का त्यांचा? माझं कोण शिकत नाही, पण मी सांगितलंय मी सगळ्यांची आजी आहे. सगळेजण मला आजी म्हणून हाक मारा, कुठं मी दिसले तर मला तुम्ही आजी म्हणून हाक मारा आणि मी सगळ्यांच्यासाठी झटणार आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर भाषण केलं? हो, भाषण केलं. म्हणजे मला तिथं विचारायला यायचे ना, असे हे मोबाईल कॅमेरा हे घेऊन असे यायचे आणि मग ते सगळं मी सगळ्यांना ते मुलाखत दिली आणि मग लगेच टाकायचे की लगेच दुसऱ्या दिवशी आलंच. शेजारी बसलेले लोक मला दाखवायचे, आजी हे बघा तुमचं, आजी हे बघा तुमचं. तर कसं आहे, लोकांनी या मंत्र्यांनी सगळीकडून विचार केला पाहिजे. तुम्हाला मी सांगते, मोदीचा पण घडा भरलाय आता. मोदीचा घडा भरलाय. अहो काय त्या कशा महागायला इतकी आग लागलेली. सोनं कुठं नेऊन ठेवलंय, आकाशाला भिडलंय. 1,55,000 सोनं झालंय. कसं घ्यायचं आमच्यासारख्याने, काय करायचं? तर इतकी त्यांनी महागाई करून ठेवलेली आहे. किती दिवस थांबले तुम्ही दिल्लीमध्ये? मी 18 दिवस थांबले. 18 दिवस थांबले आणि परवा दिवशी ते जेव्हा दंगल झाली का नाही, तर परत आले. मग मी म्हणलं लाठीचार्ज झाला त्यावेळेस तिथंच होती मी टेच्या समोर. मला दुसऱ्या पोरींनी असं झाकून नेलं, सगळे माझ्या अंगावर पडल्या आणि असं मला झाकून नेलं तिकडं बाजूला. चला म्हणल्या तिकडं आता. आणि मग मला तिथून सुद्धा पोलिसांनी उचलून नेलं. तर कोणी मला इजा नाही होऊन दिली. पोलिसांना बाटल्या फेकून मारल्या, दगड फेकून मारले. सगळा प्रकार तुमच्या समोरच घडला? माझ्या समोर झाला, मी डोळ्यांनी बघितलं सगळं. तर पोरी काय म्हणल्या, दादी तुम्हाला भीती वाटते का? म्हणलं नाही भीती वाटत, खंबीर व्हायचं चांगलं, भीती नाही वाटत म्हणलं. आणि हे असं व्हायला नाही पाहिजे, परत पेपर फुटले नाही पाहिजे. आज 14 वर्षात 80 वेळा पेपर फुटले. तर त्याला जबाबदार कोण आहे सांगा ना मला. आता तुम्ही परत जाणार का तिकडं? हा जाणार मी. पोरग काम करते तिथं, मी जाणार. आणि जोपर्यंत ते शिफा देत नाही धर्मेंद्र प्रधान आणि ते उपोषणला कोण बसलेले ते त्यांचं नाव बी मी सोनम ते बसलेले. अहो मी त्यांच्यापाशी जाऊन सुद्धा यायची, बसायची तिथं, जाऊन त्यांचं दर्शन घ्यायची, तिथं बसायची. सगळं सगळ्यांच्या ओळखी पाळखी झालेल्या. एक दिवशी पहिल्यांदाच बघा मी गेले ना, मला जाऊन देणार, मी साधी अशी जाऊन देणार. तर मी म्हणलं
आता संधी साधायची. गेट पटले, पोरं बाजूला झाले, गेटमधून घुसले आतमध्ये, गेले स्टेजवर, फटफट फटफट गेले. ते माईकाने इकडे घेतला माईक. त्या अभिजितला म्हणलं, का रे बाबा, आम्ही माणसं नाही, मी का माणूस नाही का, कशासाठी म्हणलं ते मला येऊन देत नाहीत. आजी या तुम्ही कधी पण, पण हे मोठ्या लोकांना भेटून द्यायचं असतं आधी त्यांचं भाषण. मी बारकी आहे का 12 वर्षाची? मग नाही नाही तसं नाही, ते पैशावाले. पाकिट काढलं आणि त्या ते पाकिट काढलं इथलं मी, आणि त्या माणसाला सांगितले यातले पैसे काढा. 160 रुपये होते त्यात. मी म्हणलं मी बी 160 रुपये पाळू नये म्हणलं, माझं बी पैसे असतात म्हणलं. त्याने पाय धरले माझे, आजी तुम्हाला कधी वाटेल तेव्हा येत जा इथं आणि बोलत जा, तुम्हाला आम्ही काहीच म्हणणार नाही. मग आता कधी जाणार परत तुम्ही तिकडं? मी आता शुक्रवारी नाही तर शनिवारी जाणार. पोराला सांगितलं मला जायचंय परत, तर जा म्हणला. फक्त ते लय जर काय झालं ना, म्हणलं मला कोणच मारून देत नाही, पोलीस लगेच मला उचलून बाजूला नेतात म्हणलं. तर तू फक्त तुझी काळजी घे म्हणलं, बाकीचं काही सुद्धा होत नाही, आपल्याला फक्त या पोरांच्यासाठी झटायचंय म्हणलं. पोरं मला विचारते, पोरं राजीनामा होत नाही आणि राजीनामा द्यायलाच लावणार. राजीनामा हा झालाच पाहिजे. आणि दुसरा जे नेमल जरा चांगला नेमायचा, पंतप्रधान सुद्धा जरा चांगला नेमायचा. योगी नको आपल्याला, योगी जे ना ते नको, तो बी ह्याच्यासारखाच आहे. तर मी अभ्यास करीत असते, जरा वाचीत असते व्यस्त. तर मी आपलं आता यांना सगळ्यांना सांगते मी की पंतप्रधान चांगल्या प्रकारे निवडा, हे असले पंतप्रधान नको. अहो काय लेकरा बाळांचा, गोरगरिबांचा काही विचारच नाही, अजिबात विचार नाही. हं, तिथं किती त्या नरेंद्र मोदीचं रोज एक ते जॅकेट, ते बी किती 13-14 हजाराचं. आमच्या लेकरांना आहे का हो कपडे, आहे का? म्हणून मी म्हणलं. तर नक्कीच आता आपण बघतो की पुन्हा एकदा आजी जे आहेत त्या जंतर मंतरला 2 दिवसांनी जाणार आहे, आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. कॅमेरा कुणकर कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.